चला आजचा टॉपिक आहे फंक्शन. काही नाही एक्झॅक्ट आणि आपण डिस्कस करणार आहोत की कन्सेप्ट काय आहे. फंक्शन हा वर्ड कुठे ऐकला तुम्ही? प्रोग्रामिंग सोडलं तर मॅथ्स मध्ये. अजून आपण असं म्हणतो ना की हा माझा आजचा फॅमिली फंक्शन आहे, बरोबर. तर फंक्शन या वर्डला तुम्ही कसं डिफाईन करता? म्हणजे फंक्शन या वर्डचा अर्थ काय आहे कसं सांगता? फंक्शन म्हणजे इव्हेंट, कोणतरी वर्क. फंक्शन आपण असं म्हणू शकतो, फंक्शन इज अ सिक्वेन्स ऑफ वर्क. बरं, मी असं म्हणतोय की मी एक फंक्शन हे करतोय, ऑर्गनाइज करतोय, तर त्यामध्ये सिस्टीम वाईज काहीतरी कामं होणार आहेत, त्याला आपण काय बोलतोय? फंक्शन. कळतं मी काय म्हणतो? विचार करा की एक्स वाय झेड पर्सन बोलतोय की आज माझ्या घरामध्ये एक्स वाय झेड फॅमिली फंक्शन आहे. तर फंक्शनचं मिनिंग काय? की काही रसम किंवा काही गोष्टी सिक्वेन्शियली फॉलो होणार आहेत, बरोबर का? सो फंक्शन म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये आपण असं मिनिंग घेऊ शकतो, ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स. क्लिअर? बघा मी नॉर्मल एक्झाम्पल घेतो. समजा एक पर्सन आहे, त्याचं कॉफी शॉप आहे, तो सर्व्हिस देतो, भरपूर लोक त्याकडे येत असतात कॉफी पिण्यासाठी, तो सगळ्यांना कॉफी घेऊन देत असतो. पण एक दिवशी काय झालं, त्याला असं वाटतं की अरे सगळं काम मीच करतोय, खूप लोड येतोय माझ्याकडे, बरोबर. तो काय करेल? तो एम्प्लॉय ठेवेल, बरोबर आहे. समजा हा ओनर आहे ना, मी याला मेन बोलतो, त्याला मेन येतो, त्याने एक एम्प्लॉय हायर केला. एम्प्लॉय काय करेल? जे काम मेन करणार होता तेच काम तो करेल, म्हणजे मेननी काम करायचं वाचतंय, बरोबर ना. मग आपण असं म्हणू शकतो की या मेनसाठी, या ओनरसाठी हा एम्प्लॉय फंक्शन आहे. बघा कळतंय का? म्हणजे त्याला जी कामं करून घ्यायची आहे तो त्या एम्प्लॉय कडनं करून घेऊ शकतो. दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू बघा. समजा एक पर्सन आहे, त्याला आहे ना सकाळी 9 वाजता ऑफिसला पोहोचायचं असतं, एकटा राहतोय दुसऱ्या सिटीमध्ये, नवीन जॉब करतोय, ओके. तो सकाळी 6ला उठतो, तो स्वतःसाठी मिल्क घेऊन येईल, काय ब्रेकफास्ट साठी काय पाहिजे असेल ते घेऊन येईल. मग काय करेल? बाग घेईल, स्वतः आवरेल, स्वतःसाठी नाश्ता बनवेल, बरोबर ना. पेपर वाचायचं असतो त्याला, पेपर घेऊन येईल, बरोबर ना. आणि वाजून जातील 12 एवढं काम करायला, बरोबर का. तो म्हणतो की सगळं घेऊन यायचं, सगळं करायचं, मला लय प्रॉब्लेम होता. त्यांनी काय केलं पाहिजे? हा, आणि ती काय करेल? येस. समजा तो म्हणतो की मला त्या माणसाने काय ठेवलं पाहिजे? एक कूक ठेवली पाहिजे, बरोबर का. अजून पेपरवाला, सकाळी दूध आणून देणारा, हे त्यांनी माणसं जर ठेवली तर त्याचा टाइम काय होणार आहे? वाचणार आहे, बरोबर आहे. त्यासाठी काम करणारी ही माणसं आहेत, तर त्यासाठी ही काम करणारी माणसं म्हणजे नथिंग बट काय? फंक्शन्स आहेत. कळतो पॉइंट? आपण असं म्हणतो की अरे मी नवीन मोबाईल घेतलाय, माझ्या मोबाईल मध्ये हे फंक्शन्स आहेत, बोलतो ना असं. ह्याचा मिनिंग काय? ह्याचा मिनिंग तुम्हाला असं म्हणायचं असं की हे फीचर्स आहेत, बरोबर ना. पण मी फंक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतोय की तुम्ही असं जेव्हा म्हणता ना की माझ्या या मोबाईल मध्ये असे फंक्शन्स आहेत, ह्याचा मिनिंग आहे की माझा हा मोबाईल त्या टाईपचे कामं करू शकतो. म्हणजे अगेन वर्ड काय आला? वर्क. मिनिंग कळतंय? सो फंक्शनची डेफिनेशन अशी होऊ शकते, function is a reusable block of code. Clear? आता मी काय बोलतो तसं बघा, ह्या स्टेटमेंटला आपण वर्क करून घेऊ. मी लिहितोय इंट
मेन सिंपल काम काय करायचं माहिती आहे का मला युजरकडनं 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे, दोघांची ऍडिशन करायचे आणि डिस्प्ले करायचे. छोटंसं सिंपल काम आहे. इंट ए बी सी, तो युजरकडनं ए आणि बी ऍक्सेप्ट करतोय, सी इक्वल टू ए प्लस बी करतोय आणि प्रिंट एफ करतोय %d करून सी. हे छोटं काम आहे. मेन मी केलं. मेनला हे काम 4 वेळा करायचं. युजरकडनं 2 नंबर घ्या, ऍडिशन करा, डिस्प्ले करा, 2 नंबर घ्या, ऍडिशन करा, डिस्प्ले करा. कॉफी संपली, दूध बघा, साखर हे करा, चहा बनवा, कॉफी बनवा, सगळ्यांना वाटा, परत बनवा, परत वाटा. कोणाला करायचं सारखं काम? मी म्हणतोय मी सारखं ते कशाला काम करू? मी हायर केलं ना एम्प्लॉयला, त्याला फक्त सांगेल कॉफी टाक रे, बरोबर ना? सो ते काम करूया आपण इथे. सो मेन काय म्हणतोय, आता मी ओनर आहे, मी नाही काम करणार. त्यांनी ठेवलाय की एम्प्लॉई, त्याचं नाव आपण काय पण देऊया, त्याचं नाव मी आता EMP देतो, फन देतो, नाव काय पण देऊ शकतो. जे मेनला काम हवं होतं, ए आणि बी डिक्लेअर करा, युजरकडनं व्हॅल्यू ऍक्सेप्ट करा. मी प्रॉपर नेट घेतो, प्रिंटर एंटर ए scanf %a and printf enter b scanf %d and b. पुढे c इक्वल टू a प्लस b printf sum इक्वल टू %d c. बरोबर? हे काम केलं या फननी. आणि मी इथे लिहितोय मेन, इंट मेन. मेनला आहे ना 2 नंबर ऍक्सेप्ट करायच्या आणि दोघांची ऍडिशन करून डिस्प्ले करायची. मेन म्हणतोय मी कशाला करू, माझ्याकडे एम्प्लॉई आहे की, मी त्याला फक्त कॉल करतो. झालं म्हणतो. म्हणजे मी पर्टिक्युलर काम करण्यासाठी एक गोष्ट बनवून ठेवली, त्या गोष्टीला मला फक्त आता कॉल करायचं, सारखं लिहित बसायचं नाही. फंक्शन इज अ रियुजेबल. मी त्याला सारखं कॉल करू शकतो, मी त्याला परत काय करू शकतो, असं लिहू शकतो. फंक्शन इज अ रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. हा ब्लॉक ऑफ कोड आहे ज्याला मी सारखं कॉल करू शकतो. ह्या सिंपल कन्सेप्टचा मिनिंग आहे फंक्शन. आयडिया क्लिअर झाली? ह्याला आपण बोलतोय फंक्शन कॉल. आपण कॉल आहे, आपण कॉल, बरोबर आहे? हा जो पार्ट दिसतोय याला बोललं जातं फंक्शन बॉडी. जशी ही पेनची बॉडी असते, हे झालं फंक्शनचं नाव, बरोबर आहे? हे असे ब्रॅकेट दिसत नव्हतं ना पहिल्या दिवसापासून. ह्याला बोललं जातं पॅरेंथेसिस. ह्याचं पण नाव काय आहे? पॅरेंथेसिस. हा जो आहे ह्याला बोललं जातं रिटर्न टाइप. जो इंट मेनच का लिहितो हे आपण आज डिस्कस करणार आहोत. मिनिंग कळत आहे? काय म्हणतास? हा वगैरे येणार. आपण लिहितो का? हा बरोबर ना. आतापर्यंत मेनच होता म्हणून हा लिहित होता. आता तू काय करशील, हे लिहिशील मग खाली मेन लिहिशील. जरी मी फोर्सफुली मेनच्या खाली हा लिहिला तर पहिली तर गोष्ट मला येईल एरर. तू जेव्हा फन करशील कॉल तेव्हा तो म्हणेल फन काय, मला काय माहित नाही. पण माझा कंपायलर रीड करत करत येईल तेव्हा त्याला कळेल ना की फन काय आहे.
त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, प्रॅक्टिकलला दाखवतो. पण परफेक्ट प्रॅक्टिस अशी आहे की मेन नेहमी खालीच लिहा, कोणती पण टेक्नॉलॉजी असो, कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज असो. झालं? आता जो आपण प्रोग्राम केला ना, त्या केसमध्ये काय झालं माहिती का, कॉफी शॉप मध्ये मेन ओनर होता, तो अगोदर सगळं काम करायचा. तो म्हणला आता मी एम्प्लॉय ठेवतो, मी बसतो मस्तपैकी काउंटरवर आराम करत, काय काम असेल ते मी सगळं कॉल करेल, काम कसं सांगेल कोणाला, एम्प्लॉय. पण एम्प्लॉय फक्त असे नसतात की सगळं काम करून जातील. एम्प्लॉय 3 प्रकारचे असतात. एक टाईपचा एम्प्लॉय असतो की त्याला फक्त कॉल करायचा, तो सगळं काम करतो. दुसऱ्या टाईपचा एम्प्लॉय असतो की अर्ध काम ओनर करत असतो, अर्ध काम तो करत असतो. मिनिंग कळतं? तिसऱ्या टाईपचा एम्प्लॉय असतो, ओनर काहीतरी त्याला सांगेल हे कर म्हणून, तो ते काम करेल आणि ओनरच्या हातात आणून देईल. कळतं? मग हा जो एम्प्लॉय आहे ना, तो असं समजा की आता जो प्रोग्राम लिहिला तो होता की डिफॉल्ट एम्प्लॉय, सगळं काम बाय डिफॉल्ट त्यालाच सांगितलं जाईल. बरोबर का? मी दुसऱ्या टाईपच्या एम्प्लॉयकडे येतोय. आता जो प्रोग्राम लिहिला त्याचं नाव होतं डिफॉल्ट फंक्शन. दुसरा टाईप आपण बोलतोय पॅरामीटराइज फंक्शन. मिनिंग काय माहिती का, एम्प्लॉय म्हणतोय सगळं एवढं काम मला नाही येत, तुमचं दुकान असेल तुम्ही करत असाल, मला एवढं काम येत नाही. बरोबर ना? मग मेन म्हणते ठीक आहे, गडबड करू नकोस, अर्ध काम मी करतो, अर्ध काम तू कर. बरोबर? मेन अर्ध काम काय करणार आहे माहिती का, मार्केटमधनं रॉ मटेरियल आणायचं काम करेल आणि तो एम्प्लॉयला देईल, एम्प्लॉय कॉफी करेल आणि सर्व करेल. ठीक आहे? मेन युजरने मेननी काय केलं, ए आणि बी ऍक्सेप्ट केले, रॉ मटेरियल मार्केटमधून घेऊन आले आणि कॉल केलं फंक्शन. काय पाठवून दिलं, जे काय ऍक्सेप्ट केलं ते पाठवून दिलं. बरोबर का? मागच्याच काही नव्हतं पाठवलं, मागच्या फक्त काय केलं तर कॉल केलं. बरोबर ना? सो यावेळी जो फन आहे तो ए आणि बी ऍक्सेप्ट करेल एक्स आणि वाय मध्ये. म्हणजे ए ची व्हॅल्यू गेली एक्स मध्ये, बी ची व्हॅल्यू गेली वाय मध्ये. समजा मेननी ए ची व्हॅल्यू 3 आणि बी ची व्हॅल्यू 4 ऍक्सेप्ट केली, तर तीच व्हॅल्यू एक्स मध्ये जाणार आहे 3 आणि वाय मध्ये जाणार आहे 4. कळतं पॉइंट? तुम्ही सर ए एक्स कडेच का जातो, पहिला लिहिलाय म्हणून. पुढे इथे बोलतोय इंट झेड इक्वल टू एक्स प्लस वाय, प्रिंट एफ सम इक्वल टू पर्सेंट डी झेड. आन्सर तेच येणार आहे, फक्त काम करायची पद्धत चेंज केली. मेनने डेटा ऍक्सेप्ट केला, फंक्शनला कॉल केला, फंक्शनला व्हॅल्यू पण पाठवल्या, फंक्शनने ते एक्स आणि वाय मध्ये घेतल्या, मग झेड नावाचा व्हेरिएबल बनवला, झेड मध्ये डेटा इन्सर्ट केला आणि प्रिंट केला. कळतं? इथे ब्रॅकेट मध्ये 2 व्हॅल्यू आल्यात ना, सो यांना आपण बोलतो पॅरामीटर्स. बरोबर? आणि इथून व्हॅल्यू पाठवलेले आहेत ना,
ह्यांना पण बोलतो आपण पॅरामीटर्स. पण हे आहेत ऍक्च्युअल पॅरामीटर्स. ऍक्च्युअल म्हणजे ह्यांच्यावर काम होणार होते, बरोबर ना. आणि हेच एम्प्लॉईनी स्वतःकडे घेतलेले. म्हणजे विचार करा की ओनरला मार्केट बंद, 2 बॉक्स भरून, एकाची शुगर आहे, एखाद्यामध्ये कॉफी पावडर आहे, बरोबर. तो एम्प्लॉईला देईल, एम्प्लॉई स्वतःचे भांडे काढून घेईल, कळतं. सो ती स्वतःची भांडी येते, बॉक्समध्ये थोडी ना बनवणार आहे. सो हे आहेत ऍक्च्युअल, ह्यांच्यावर काम होणार होतं. आणि हे आहे फॉर्मल, कळतंय का. बाकी हे सेम, फंक्शनची बॉडी, फंक्शनचं नाव, फंक्शनचं रिलेट टाईप, हे सेम सगळं. फंक्शनचा कॉल, हे सगळं सेम, बरोबर आहे. तेच काम केलेलं आहे, कन्सेप्ट चेंज झालेली आहे एम्प्लॉईची. त्याचं नाव आहे पॅरामीटराइज फंक्शन. क्लिअर का, डाऊट आहे यामध्ये. सर मग अशी आधी आपण फंक्शनला फंक्शन म्हणजे लिहिलं ना आधी, म्हणजे आधी खालचा कोड आधी लिहिलं. कोण म्हटलं खालचा कोड? तर मी तिकडे लिहिलं, इकडे लिहिलं. फंक्शन कुठे लिहिलं होतं? इकडे वर्ड फंक्शन इथेच लिहिलं ना. मेन कुठे लिहिलं होता? तिकडे. मग अगोदर कोणता कोड झाला? वर्ड फंक्शन. मग हे आता पण आत्ताच आहे, वरतीच आहे. पण सर मग तेच म्हणतो की तुम्ही काय म्हणला आधी की वर्ड फंक्शन मध्ये पण तुम्ही ते हे लिहिलं ना की प्रिंट एफ आणि म्हणजे ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. हा हा. मग ते झाल्यानंतर इकडे जाणार फंक्शन कॉल देणार नाही. काय म्हणजे मला नाही कळत आहे काय पॉईंट आहे. बघ, मगासच्या प्रोग्राम मध्ये सगळं काम फंक्शन करत होता, मेन त्याला कॉल करत होता, तो काम करत होता. विचार करा, मेननी या फंक्शनला कॉलच नाही केलं, तो काम करणारच नाहीये. मागच्या प्रोग्राम मध्ये मेन मध्ये मी फॉर्म लिहिलेलं आहे ना 2दा, ते काढून टाकलं तर आउटपुट काहीच येणार नाही. एम्प्लॉई मनाने काम करत नसतो, एम्प्लॉईला सांगावं लागत असतं, बरोबर ना. म्हणजे नेहमी रन काय होणार आहे, अगोदर मेन होणार आहे. अगोदर कोणतं जरी फंक्शन लिहिलं तरी एक्झिक्युशनला सुरुवात करून होणार आहे मेन पासून. आता कळतं पॉईंट. मग सर आधी मेन येणार ना वर्ड फंक्शन त्यानंतर. अच्छा, तुला असं म्हणायचं की अगोदर जर मेन एक्झिक्यूट होणार तर अगोदर मेन येणार आहे. पॉईंट काय वेगळं माहिती का, जर मी अगोदर मेन लिहिला, तो म्हणेल फनला कॉल करा. फन तर खाली लिहिलेलं आहे, त्याला माहित नाही ना फन फंक्शन आहे म्हणून, तो एरर होते. पण जर मी फन फंक्शन वरती लिहिलं ना, तो रीड करत तर येईल की फन फंक्शन असं आहे, हे काम करणार आहे. पण एक्झिक्यूट कुठलं करेल? मेन पासून. 2 गोष्टी आहेत, रन करणं, सॉरी कंपाईल करणं आणि एक्झिक्यूट करणं. तो इथं कंपाईल करत करत येतोय, रीड करत करत येतोय, पण ते सांगितलेलं ऐकायला सुरुवात करून करेल मेन पासून. सो मेन खाली लिहिलं तर बेटर आहे. सर मागच्या प्रोग्राम मध्ये आपण मेन खालीच लिहिला होता. नाही सर, तुम्ही म्हटलं की आधी मेन येणार आणि नंतर काय केलं तरी आपण खाली लिहिलं. मेन मी इकडेच लिहिता की मग खालीच की मेन. पण मी काय म्हणतोय की तुम्ही काय म्हटलेला की आधी कॉल म्हणजे करणार मेन, म्हणजे इकडे आधी पहिला मेन अगोदर फंक्शनला कॉल करणार. हा, मग आधी फंक्शनचा प्रोग्राम आहे असं म्हणलं ना तुम्ही. हा, पण ते आधी नाही, मी असं नाही म्हणलं अगोदर फंक्शनचा प्रोग्राम करणार. मी असं म्हणलं अगोदर मेन रन होणार, मेनने कॉल केले फंक्शनला, मग फंक्शन रन होणार. मे बी तू मिस इंटरप्रेट केला असेल. अगोदर फंक्शन रन होणार नाहीये, अगोदर मेनच रन होणार. मेन कळत आहे? कोणाला अजून यात कन्फ्युजन आहे? होऊ शकतं असं कन्फ्युजन, कारण का आपण फर्स्ट टाइम बघतोय नवीन फंक्शन. काय बोलला? हा, वापर ना, काय प्रॉब्लेम नाही. ह्याचा एबी वेगळा, ह्याचा एबी वेगळा. वेगळा म्हणजे कन्सिडर वेगळा केला जाईल. मी ते एबी लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त हे सांगायचं आहे की फन साठी एबी स्वतःचे वेगळे असतील, मेन साठी स्वतःचे एबी वेगळे असतील. कळतं का? अजून काय डाऊट? ते कॉल इथं वाईड फन मध्ये होते या फंक्शनचा. ह्या फंक्शनला कॉल केलं जातं इथे. तर मग तसंच इंट मेन्स कॉल करत होते. हा, त्याचं म्हणणे मेनला कॉल कोण करतंय, बरोबर ना. जसं फनला कॉल आपण मेन मधनं करतोय, तसं मेनला कॉल कोण करतंय? कंपायलर. कंपायलर काय म्हणतो, मला माहित नाही तुम्ही कोणते एक्स्ट्रा फंक्शन लिहिलेत, मी मेनला कॉल करणार आहे. म्हणजे तुम्ही जर मेन लिहिलंच नाही, फक्त एवढं लिहिलं ना, तुम्हाला एरर येईल, तो म्हणजे मेनच नाही प्रोग्राम मध्ये.
कळत आहे? अजून क्लिअर आयडिया? लिहून घ्या. पॅरामीटराइज फंक्शन या सिनेरिओमध्ये फर्स्ट फेज मध्ये काय केलं आपण, डिफॉल्ट मध्ये मेननी सगळं काम एम्प्लॉयला सांगितलं, बरोबर आहे. दुसऱ्या फेज मध्ये काय झालं की मेन काय म्हणतोय, रॉ मटेरियल मी आणतो, तू कॉफी बनव आणि सगळ्यांना सर्व पण कर, बरोबर आहे. पण या केस मध्ये काय होतं माहिती का, मेन म्हणतोय की रॉ मटेरियल मी आणतो, तुला देतो, तू कॉफी बनवून मला दे, मी सर्व करतो. पॉइंट होता टू वेट ट्रान्झॅक्शन. म्हणजे बघा, मी इथून 2 व्हॅल्यूज ऍक्सेप्ट केल्या, 2 व्हॅल्यूज पाठाने घ्याला, हा दोघांची ऍडिशन करतोय, स्वतः प्रिंट नाही करायला सांगितलं, बरोबर ना. परत मागितलंय त्याने, म्हणून इथे लिहिलं जातंय रिटर्न झेड. आलेला आन्सर परत पाठवून द्यायचा. झेडचा ट्रेडर काय, म्हणून या फंक्शनचा सुद्धा ट्रेडर काय झाला. मिनिंग कळत आहे, एखादा फंक्शन काहीतरी रिटर्न करत असेल तर त्या काहीतरीचा ट्रेडर जो असेल ना, तो फंक्शनचा ट्रेडर झाला. म्हणजे फंक्शन हा सुद्धा एक डेटा टाइप आहे, बरोबर का. मग आता रिटर्न झेड करतोय ना, जसं यांनी ए आणि बी व्हॅल्यू पाठवली, त्यांनी एक्स आणि वाय मध्ये घेतली, तर वरनं झेड आन्सर येत आहे, तर खाली कशात तरी स्टोअर झालं पाहिजे ना. सो मी इथे लिहितोय, एक माझ्याकडे व्हेरिएबल आहे सी नावाचा, आणि इथे लिहिलं जातंय सी इक्वल टू फन ए कॉमा बी. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ बघा कसं, मी जर असं बोललो सी इक्वल टू ए प्लस बी, ह्याचा मिनिंग काय नाही का, प्लस नावाचं फंक्शन कॉल होतं, दोघांची ऍडिशन आलेली ह्यामध्ये जाते. तिथे कसं होईल, फन नावाचं फंक्शन कॉल होईल, ए आणि बी पाठवले जाते एक्स आणि वाय मध्ये, एक्स वाय ची ऍडिशन येईल झेड मध्ये, झेडचा आन्सर येणार आहे कशामध्ये, सी मध्ये. आणि मी एकदा सी ला पण डिस्प्ले करू शकतो, प्रिंट एफ आन्सर इक्वल टू पर्सेंट डी सी. म्हणजे हा झेड चाललेला आहे सी मध्ये, कोणामुळे, रिटर्न मुळे, बरोबर. सो याला आपण बोलतो तिसरा टाइप आहे रिटर्न टाइप फंक्शन. कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बेसिकली हे 3च टाइप असतात फंक्शन. ते पायथननी 6-7 नवीन आणलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये बेसिक मध्ये हे 3च आहेत. क्लिअर, लिहून घ्या. थर्ड वाला आहे रिटर्न टाइप. यामध्ये आपण असं वेगळं काय केलं होतं, मी फंक्शनला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून पास करतोय, म्हणजे हा पॅरामीटराइज सुद्धा झाला, बरोबर ना. मी 2 व्हॅल्यू पास केले एक्स वाय मध्ये, त्यांची ऍडिशन आली झेड मध्ये, आलेलं झेड रिटर्न होत आहे सी मध्ये, आणि मी डिस्प्ले करतोय, म्हणून याला आपण काय बोलतोय, रिटर्न टाइप फंक्शन. म्हणजे इथून पुढे आपण जेवढी प्रोग्रामिंग करणार आहोत ती सगळी कोणतं ना कोणतं तरी फंक्शन वापरूनच करणार आहे. म्हणजे फंक्शनल प्रोग्रामिंगला आता सुरू झाली आहे, समजा सुरुवात झाली. मग तुम्ही म्हणता की सर आपण फंक्शन कडनं कोणतं काम करून घेऊ शकतो. तुम्ही जे नॉर्मल आतापर्यंत मेन मध्ये कामं केलेली ती सगळी तुम्ही फंक्शन मधनं करून घेऊ शकता. कोणकोणती कामं केली, मॅक्स काढा, मीन काढा, ॲरे ऍक्सेप्ट करा, स्ट्रिंग ऍक्सेप्ट करा, स्ट्रिंगला रिव्हर्स डिस्प्ले करा, जेवढी कामं तुम्ही केली असतील, जेवढे प्रोग्राम तुमच्याकडे असतील, कोणत्याही प्रोग्रामला फंक्शन मध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. तुम्ही मला सांगा की कोणता प्रोग्राम तुम्हाला फंक्शन मध्ये हवा आहे, मी तुम्हाला तो लगेच करून दाखवणार. बोला. आणि इथून पुढे काय होणार आहे माहिती आहे का, अगोदर आपण बघणार आहे की मला असा XYZ प्रोग्राम करायचा, तर त्याचा आधी मी फंक्शन लिहिणार आहे आणि नंतर मेन लिहिणार आहे. कळतं, ह्या कन्सेप्टला आपण बोलतोय फंक्शनल प्रोग्रामिंग. तुम्ही सांगा कोणता प्रोग्राम हवा आहे तुम्हाला. GCD, रिव्हर्स, पॅलिंड्रॉम, कोणता हवा? दुसऱ्याची वाट ना बघू, दुसरं काहीतरी सांगेल, स्वतःला जे हवंय ते सांगा. कोणता प्रोग्राम मी तुम्हाला फंक्शन वापरून करून दाखवतो. प्रत्येक प्रोग्राम सगळ्या टाईपच्या फंक्शनने होतो, की आपली चॉईस असते की आपल्याला कोणतं फंक्शन वापरायचं. आपण ओनर आहे, आपण मेन आहोत, आपण ठरवतो की आपल्याला कसा एम्प्लॉय हवा. सगळं काम करणारा, अर्धा काम करणारा, परत आलेलं काम मला आणून देणार.
बरोबर आहे. सांगा कोणता प्रोग्राम मी करून दाखवू इथे. ॲरेचा कोणता ॲरेचा 2D ॲरेचा ऍक्सेप्ट करायचं आणि डिस्प्ले करायचं. ओके ऍक्सेप्ट कुठे करणार आहे हे पण ठरवूयात ना. जर मला ऍक्सेप्ट आणि डिस्प्ले करायचं आहे, दोन कामं आहेत. मग सगळी कामं मेन करेल, सगळी कामं फंक्शन करेल, का मेन ऍक्सेप्ट करेल फंक्शन डिस्प्ले करेल, काय हवं आहे? मेन ऍक्सेप्ट करेल, फंक्शन डिस्प्ले करेल. बरोबर आहे. 2D आहे. मी डिरेक्टली फंक्शन देतोय वॉइड आणि मिनिंगफुल नाव होतं डिस्प्ले. त्याला मिळालं जातं ॲरे इंट AR. ठीक आहे. ॲरे तर पाठवतोय आपण तर त्याला n पण पाठवलं पाहिजे. तुला ॲरे स्क्वेअर मॅट्रिक्स हवाय का कसाही चालेल, कसा पण चालेल. सो मी इथे लिहितोय इंट R इंट C. R म्हणजे किती रोज आहेत आणि C म्हणजे किती कॉलम्स आहेत. ठीक आहे. विचार करा की तुमच्याकडे रो आहे 3, कॉलम आहे 4, म्हणजे असा ॲरे आहे. ठीक आहे. सो इथे एकच ब्रॅकेट येईल का दोन ब्रॅकेट येतील? बरोबर ना. इंट I आणि J. I आणि J इथे का नाही लिहिले? पाठवायची गरज नाही, तो स्वतःचा बनवेल. ज्या गोष्टी पाठवायची गरज आहे तेच लिहिले आहेत वरती. बरोबर ना. चला फॉर I equal to 0, I less than R, I plus plus. For J equal to 0, J less than C, J plus plus. प्रिंट केलं जात आहे %d AR of I J क्लोज. हे दिलं जातं स्लॅश n न्यू लाईन लायब्ररी दिसण्यासाठी आणि इथे क्लोज झालं. बरोबर का. मेन मधलं मला ऍक्सेप्ट करायचं इंट मेन इंट एक मॅट्रिक्स दिला 5x5 चा. डिक्लेअर करताना असं लिहावं लागेल ना. पास करतोय म्हणजे काय लिहायची गरज नाही. I J R आणि C. मी इथे विचारणार हाऊ मेनी रोज, हाऊ मेनी कॉलम्स. बरोबर आहे. पुढे फॉर I equal to 0, I less than n, I plus plus. फॉर J n नाही काय I. J equal to 0, J less than C, J plus plus. Scanf %d mat of I J क्लोज क्लोज. ह्या प्रोसेस मध्ये पूर्ण मॅट्रिक्स ऍक्सेप्ट केला जाईल. बरोबर आहे. आणि मी फंक्शनला कॉल करतोय डिस्प्ले. मला काय काय पाठवायचं आहे? मॅट्रिक्स पाठवायचं आहे, रो पाठवायचं आहे, कॉलम पाठवायचं आहे. डन. तेच तर करणार होतो. हे आहे कसं उचलणार होतो, इथे टाकणार होतो. पण हे प्रिंट करण्यासाठी एम्प्लॉय बनवून टाकतो. किती पण वेळा प्रिंट करा. असं काय वेगळं रॉकेट सायन्स आहे यामध्ये? अजिबात नाही. म्हणजे जे काम मी सरळ सरळ करतोय फक्त ते 2 तुकडे तयार करतोय. क्लिअर. याचा फोटो घ्या. तुम्हाला अजून दुसरा कोणता हवा आहे सांगा, करून दाखवतो. रिव्हर्स नंबर रिव्हर्स. चला करूया. कसं करायचं? त्याला आहे ना नंबर रिव्हर्सचा प्रोग्राम करायचा आहे. 3 ऑप्शन्स आहेत की फंक्शनला कॉल करा, फंक्शन युजरकडनं नंबर ऍक्सेप्ट करेल. ओके. फंक्शन युजरकडनं नंबर ऍक्सेप्ट करेल आणि तोच रिव्हर्स करून दाखवेल. दुसरा ऑप्शन आहे मेन नंबर ऍक्सेप्ट करतोय, तो फंक्शनला पाठवतोय, फंक्शन त्याचा रिव्हर्स डिस्प्ले करेल. तिसरा ऑप्शन आहे मेन ऍक्सेप्ट करतोय नंबर, मेननी पाठवला फंक्शनला, फंक्शनने त्याचा रिव्हर्स बनवलं, प्रिंट नाही केलं, परत पाठवलं कोणाला? मेनला, आणि मेनने डिस्प्ले केलं. काय हवं? सगळ्यात लास्ट वाला
इंट एन रिव्हर्स इक्वल टू 0. नाही 0 दिले तरी चालेल. दोन व्हेरिएबल आहेत माझ्याकडे, एन आणि रिव्हर्स. एन समजा ऍक्सेप्ट केलं 123 करता ना ऍक्सेप्ट प्रिंटफ स्कॅनफ, बरोबर आहे. रिव्हर्स नावाचं फंक्शन लिहूयात. रिव्हर्स इक्वल टू रिव्हर्स एन पाठवलं. ह्यात कन्फ्युजन नाही राहणार ना रिव्ह आणि रिव्हर्स मध्ये, का नाव चेंज करू नको ना. तरी मी नाव चेंज करतो, त्याचा आन्सर देतो. आणि मी इथे प्रिंट करणार आहे रिव्हर्स इक्वल टू पर्सेंट आन्सर. म्हणजे मेनचं काम झालं. मेन म्हणतोय मला कासा एम्प्लॉय पाहिजे, मी नंबर ऍक्सेप्ट करतो, त्याला पाठवतो, त्याने मला रिव्हर्स द्यावं, मी डिस्प्ले करणार. म्हणजे मी आता कोणाच्या शोधात आहे, अशा एम्प्लॉईच्या, बरोबर का. चला तसा एम्प्लॉई बनवूया. रिटर्न करणार आहे ना, बरोबर. नाव काय लिहिते फंक्शनचं, रिव्हर्स ना. काय मिळणार आहे त्याला, डेटा एन एन वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे ना. पण त्याचा एन वेगळा आणि ह्याचा एन वेगळा. लॉजिक आठवत आहे का, बरोबर. इंट आर आर ई व्ही इक्वल टू 0 while n greater than 0, r equal to n mod 10, reverse equal to reverse into 10 plus r, n equal to n divided by 10. केलाय ना पूर्ण आपण. हे लिहिल्यानंतर माझं पूर्ण रिव्हर्स तयार होईल. मी लॉजिक नाही सांगत आहे, लॉजिक ऑलरेडी आपल्याकडे आहे. मी रिटर्न काय करणार आहे, आन्सर काय झालं, रिव्हर्स सुरुवातीला 0 पकडला होता, बरोबर आन्सर. हे रिटर्न केल्यानंतर हे आन्सर जाणारे कोणाकडे झालं. क्लिअर. फोटो घ्या, कोणता अजून हवा आहे सांगा. आज तुम्ही मला सांगताय, मंडेला मी तुम्हाला सांगतो. मेन मध्ये ना प्रत्येक वेळेस लिहायचं काय, पुरे की सगळ्यात खाली आहे ना, त्याखाली काही नाही ना. चला बोला, कोणतं फंक्शन आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग. बरोबर आहे. मला कोणतं फंक्शन हवं आहे, गेट लेन. मी युजरकडनं नेम ऍक्सेप्ट करणार, ते नेम पाठवणार गेट लेन ह्या फंक्शनला. त्या फंक्शनने मला काय म्हणून दिलं पाहिजे, लेंथ ऑफ स्ट्रिंग, बरोबर आहे. मी लिहितं कॅरेक्टर nm ऑफ ब्रॅकेट. पण काल मी पॉइंटर शिकवलाय म्हणून मी असं पण लिहू शकतो,
स्टार एन एम. ह्याचं मिनिंग काय की एन एम साठी जी जागा लागणार आहे ती इथेच बनलेली आहे. इकडनं फक्त तिकडे रेफरन्स जातो. पॉईंट होता. जर कन्फ्युजन होणार नसेल तर स्टार कन्सिडर करा, नाहीतर हे ठीक आहे. पुढे एन तिकडचं नाव एन एमच आहे ना, याला फक्त एन एम कन्सिडर करा. इंट लेन इक्वल टू 0, I इक्वल टू 0, फॉर I इक्वल टू 0, nm of I not equal to /0, I plus plus, len plus plus, return len. डन. इथं नाव काय द्यायचं आहे? गेट लेन. बरोबर आहे. फोटो घ्या. अजून कुठला करायचा सांगा. पॅटर्न आलो मी. कोणता हवा आहे? पॅटर्न. कोणता पॅटर्न? कोणता मग जो प्रमाण तुम्ही इथे करणार होता मेन मध्ये तो इथे करा. डिफॉल्ट नाही आहे ना. एकच मिनिट. हा काय म्हणला? डिफॉल्ट नाही आहे ना. ते पहिलं आलं नव्हतं का फंक्शन. डिफॉल्ट. डिफॉल्ट फंक्शन. हा डिफॉल्ट फंक्शनचं काय? ते नाही आहे. त्याचा नाही. हा ना आत्ताचा तेच घेणार आहे. पॅटर्नला काय पाठवलं मी? बरोबर ना. डिफॉल्ट इंट आय जे एन इक्वल टू 3 तू युजरकडून ऍक्सेप्ट करू शकतेस. फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. मी असा पॅटर्न घेतला. बरोबर. तुम्हाला नंतर चेंज तुम्हाला हवं तो करू शकता. j equal to 0, j less than n, j plus plus. printf star इथे आहे. printf slash n. क्लोज. रिटर्न काहीही करत नाहीये. डिफॉल्ट फंक्शन आहे. मला इथलं फक्त काय करायचं, त्याला कॉल करायचं. बरोबर. चला पुढच्या वेळेस तुम्ही जर फंक्शन सांगितलं मला करायला, मी फक्त फंक्शन लिहिणार आहे. कॉल कसं करायचं कळलेलं आहे. बरोबर ना. सांगा पुढे. फोटो हवा आहे का? पुढचं कोणतं फंक्शन करून दाखवू? सर पण ते तिथंच प्रिंट होते ना. हा मग खाली कॉल हा त्याचा मग तू तर म्हणला डिफॉल्टने करून दाखवा. त्यामुळेच ना म्हटलं करून दाखव. मग तोच तर पॉईंट आहे ना. डिफॉल्ट मध्ये मागून काय घेतलं होतं त्यावर? डिफॉल्ट मध्ये सगळं तोच प्रिंट करत होता. तुला पॅरामीटराइज म्हणायचंय का? नाही सर तेच म्हणायचे. म्हणजे ते तिथंच वरती प्रिंट होतंय तर मग खाली कॉल करायचे काय वेळ. अच्छा असं म्हणतोय का तो? त्याचा आन्सर कोणाला द्यायचा आहे? तो म्हणतोय सर प्रिंट तिथेच होते तर मेन मधनं कशाला त्याला कॉल करतो? फंक्शन कॉल करावं. फंक्शन कॉल नाही केलं तर आन्सर कसं येईल? मेन म्हणतोय आज काही काम नाही करायचं. तो पणच काम करून जाईल ना. बरोबर ना. म्हणजे इथून मला काय द्यावं लागेल? कॉल करावं लागेल ना त्याला, तेव्हा तो काम करेल ना. आता कळतं पॉईंट. अजून कोणतं फंक्शन आपल्याला असं वाटतं की नाही सर हे कसं करायचं आयडियाच लागत नाही. जरा बघा बुक चालून बघा पुढे बघा. मग मंडेला मी तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं फंक्शन बनवायला पाहिजे. त्यावेळेस असं नाही आलं पाहिजे की सर हे नाही कळालं. काय विषय तुला आयडिया पूर्ण क्लिअर झाली फंक्शनची? मग कशात प्रॉब्लेम आहे? आयडिया पण क्लिअर नाही झाली, प्रॉब्लेम पण नाही. म्हणजे नाही आयडिया क्लिअर झाली. आयडिया क्लिअर झाली. टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर काय काम करायचं? काय पण करा. सर टर्नरी ऑपरेटर वापरत काही पण करा. त्याचं काय काम करतो आपण टर्नरी ऑपरेटरचं? फाइंड मॅक्स. बरोबर ना. सो मी काय करतो, 2 नंबर इथे ऍक्सेप्ट करतो. इंट ए आणि बी. मला दोघांपैकी मॅक्स शोधायचा आहे. मी फंक्शनला कॉल करतोय. प्रिंट एफ जरासं वेगळ्या पद्धतीने दाखवतो. मॅक्स इक्वल टू %d. मी ते डिरेक्टली फंक्शन पण लिहू शकतो. कसं माहितीये? गेट mx a, b. मी आत्ता पण काय करत होतो की
की ह्याचा आन्सर कुठेतरी व्हेरिएबल मध्ये घ्या आणि त्या व्हेरिएबलला डिस्प्ले करा, बरोबर ना? म्हणजे आन्सर इक्वल टू गेट मॅक्स ऑफ ए बी आणि मग आन्सरला डिस्प्ले करा. मी डिरेक्टली असं पण लिहू शकतो, बरोबर आहे? सो हा फंक्शन काय करतोय बघा, हा फंक्शन आहे ना गेट मॅक्स रिटर्न करतोय, म्हणजे मॅक्स व्हॅल्यू रिटर्न करतोय. ते पण ती म्हणजे टर्नरी ऑपरेटर वापरायचं सर मला. सो टर्नरी ऑपरेटरला रिटर्न करूया. इंट रिटर्न करणार ना, नाव काय देतो मी, गेट मॅक्स, व्हॅल्यू येणार 2 पी आणि क्यू, काही पण नाव घ्या तुमची मर्जी. एका लाईन मध्ये रिटर्न करतोय, रिटर्न पी इज ग्रेटर दॅन क्यू आहे का, असेल तर पी जाऊ देत, नाही तर क्यू जाईल. डन. रिटर्न 0. बरोबर? काही डाऊट तर नाही आहे ना? ह्याचा मिनिंग काय असतो की एकतर ट्रू असेल तर हे जाईल पुढे, नाहीतर हे जाईल पुढे. डन. फोटो घ्या. अजून पुढचा विचार. प्राईम नंबर करूया. प्राईम ना, कोणतं कसं काम करायचं? मेन नंबर ऍक्सेप्ट करेल का सगळं तोच करेल? मेन ऍक्सेप्ट करेल आणि फंक्शन सांगेल तो प्राईम आहे की नाही, बरोबर ना? चल, फंक्शननी मेननी नंबर ऍक्सेप्ट केला n आणि फंक्शनला कॉल करतोय. मी नाव काय पण घेतोय प्रत्येक वेळेस, तुम्ही पण घेऊ शकता. इज प्राईम, मी n ला पास करतोय. मेन म्हणतोय माझं काम झालं, बरोबर का? आता काम कोणावर पडलेलं आहे? या फंक्शनवर. हा फंक्शन म्हणतो की चला मी नंबर घेतो, इज प्राईम, नंबर मिळाला n. प्राईमचं लॉजिक काय असतं की तो डिव्हिजिबल बाय 2 आणि इटसेल्फ असतो. मला उलट प्रूव्ह करावं लागतं. इंट आय इक्वल टू 2, आठवत आहे ना? वाईल काय फॉर वापरत, फॉर आय इक्वल टू 2, मी फक्त तेवढंच डिक्लेअर करतो. आय लेस दॅन n, आय प्लस प्लस. इफ n mod i इक्वल टू 0 मिळाला म्हणजे कुणी ना कुणीतरी त्याला डिवाइड केलं तर तो प्राईम नाही. म्हणजे मी इमिजिएटली काय बोलू शकतो, printf नॉट प्राईम आणि ब्रेक घ्या. लास्ट टाइम आपण फ्लॅग कन्सेप्ट वापरली होती, आठवत आहे ना? म्हणजे ते तर लॉजिक माहिती झालं असं वेगळं दाखवतो. मी फ्लॅग न वापरता पण सॉल्व्ह करू शकतो. विचार करा की नंबर ऑफ आहे 5, मी 2 ने चेक केलं, 3 ने चेक केलं, 4 ने चेक केलं, 1 ने आणि 5 ने तर करायची गरज नाही. माझा आय 2 होता, नंतर 3 झाला, मग 4 झाला आणि आय शेवटी माझा 5 झाला म्हणून मी लूपमधनं बाहेर पडलो, बरोबर ना? माझा आय लास्ट पर्यंत गेला म्हणून तो प्राईम आहे. पण विचार करा इथे आहे 6 नाही 9 घेतो मी. 9 ची ट्रिक काय? मला 2 पासून सुरू करायचं आहे, 2 पर्यंत जायचंय 8 पर्यंत, म्हणजे 1 आणि 9 चेक करायचं नाहीये. हाय माझा 2 असेल, डिवाइड होणार नाही. हाय नंतर माझा 3 असेल, डिवाइड होईल. तो काय घेईल? ब्रेक. तो लूप पर्यंत बाहेर आला म्हणजे हाय माझा मध्येच थांबला, लास्ट पर्यंत पोहोचला म्हणून तो प्राईम. कळताय? तुम्ही कसं पण विचारू शकता त्याला. इफ हाय इक्वल टू n झाला म्हणूनच बाहेर पडला ना. लॉजिक काय केलं? हाय जोपर्यंत लहान आहे n पेक्षा तोपर्यंत फिरा. हाय जसा n होईल तसं बाहेर पडा. हाय n मिळाला तर काय बोला? प्राईम. हीच प्राईमनी कॉल केला, तो आहे की नाही सांगतो. फोटो घ्या. अजून कॉन्केटिनेशन ऑफ रिटर्न नाही, कोणाचं कॉन्केटिनेशन कोणाचं करायचं? ॲरेचं, स्ट्रिंगचं, नंबरचं, स्ट्रिंगचं करायचं. 2 स्ट्रिंग ऍक्सेप्ट करून पाठवून देऊ. ठीक आहे? कळतं काय करायचं प्रोग्राम?
आत्ताच आहे ना आपण एक फंक्शन लिहिलं होतं गेट लेंथ नावाचं, आठवत आहे ना? हा, असं समजा की ते फंक्शन या प्रोग्राममध्ये लिहिलेलं आहे आणि त्याला पण मी आता कॉल करणार, कळतंय? परत का लॉजिक लिहायचं? void concat दोन स्ट्रिंग येणार आहेत, cat s1 cat s2. डिरेक्टली फंक्शनच ऍझ्युम करा. व्हिज्युअलाइज करा, दोन स्ट्रिंग आलेली आहे. हा आहे S1, हा आहे S2. A B C D E एवढंच आहे, ABCD च आहे. आणि हा आहे P Q R एवढंच आहे. हा जरा मोठा लागेल ना आपल्याला स्टोअर करायला. 0 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, ही अशी सिच्युएशन आहे. तुम्ही असं नाही करू शकत हे 4च लाईन घेतली, याची 4च घेतली म्हणते कॉन्कॅट करा, जागा तर पाहिजे ना. सो मी आता लिहितोय इंट s1 लेन इक्वल टू गेट लेन ऑफ s1. आताच लिहिलं ना फंक्शन, टाकताल ना तुम्ही इथे वरती. पुढे इंट s2 लेंथ इक्वल टू गेट लेन ऑफ s2. काय लॉजिक होतं आपलं? S1 च्या लेन मध्ये मी असं लिहितो S2 लेन, S2 लेन S1 च्या S1 लेन मध्ये काय टाकायचं आहे मला? स्पेस टाकायचं आहे. S1 ची लेन किती आली? 4. S2 ची लेन किती आली? 3. बरोबर ना? सो S1 च्या लेंथ मध्ये मी काय टाकला? स्पेस. म्हणजे इथे काय आलेलं आहे? स्पेस आला. आणि माझी S1 ची लेंथ वाढली गेली, इथपर्यंत आली. बरोबर ना? म्हणजे किती झाली? 5. लूप लिहितोय मी फॉर j इक्वल टू, चल दोन्ही वापरूया, I इक्वल टू S1 ची लेंथ कॉमा j इक्वल टू S2 ची 0. मी I सुरू करतोय इथून आणि j सुरू करतोय इथून. जायचे कुठपर्यंत मला? j जोपर्यंत S2 च्या लेंथला जात नाही तोपर्यंत. म्हणजे j किती वेळा इटरेट करणार आहे? फक्त 3दा. I प्लस प्लस करायचंय, j सुद्धा प्लस प्लस करायचंय. मायनस मायनस कुठून आलं? पुढे पुढे जाणार ना तो बघ. पुढे I कुठे आता? 5 ला आहे. j कुठे आता? 0 ला. काय लिहू मी? S1 ऑफ इक्वल टू S2 ऑफ फिरवून दिले. बरोबर? म्हणजे काय होईल? इथे येईल P, इथे येईल Q, इथे येईल R. आणि मग डिस्प्ले कोणाला करतात? डिस्प्ले S2 ला करतात का S1 ला करतात? आन्सर कशामध्ये येईल? झाला डिस्प्ले. या फोटो किती प्रोग्राम केले आपण? म्हणजे किती प्रोग्राम मी माझ्याकडे आता करून घेतले? हे 3 सोडून बरं का, फंक्शनचे 3 सोडून 4 5 6 झाले असते. किती फोटो आहेत मोजा की? किती आहेत आयुष? कॉन्कॅट फंक्शन कॉल करणार. हा करणार ना, कॉन्कॅट फंक्शन कॉल करणार. कॉन्कॅट रन झाल्यावर गेट लेन कॉल येईल. हा 7 मध्ये फक्त एकच कॉल आहे. बरोबर. येस, हा एक पॉईंट बघा, तुम्हाला माहिती आहे का? मी मेन मधनं यालाच कॉल करणार आहे फक्त. हा गेट लाईनला कॉल करणार आहे. होऊ शकतं ना असं की ओनरने सांगितलं मॅनेजरला, का मॅनेजरने त्याच्या सब एम्प्लॉईला सांगितलं, त्याच्या सब एम्प्लॉईने त्याच्या सब टीम मेंबरला सांगितलं, मग ते काम परत उलट होत करत ओनरकडे आलं. होऊ शकतं ना? आधी गेट लेंथ तो फंक्शन कॉल होईल. नाही, आधी मेन आहे ना, मग मेन कोणाला कॉल करणार? युजर कडनं S1 घ्या, युजर कडनं S2 घ्या. हा, आणि कॉल केलं जाईल कॉनकॅटला S1, S2 पास करून. मग इकडे आल्यानंतर दोघं यातील गेट लाईनला कॉल करतील.
बरोबर ना, आणि मग काम पुढे. क्लिअर? अजून काय विचारायचं? सर आता आधी येईल ना इकडचं इकडचं म्हणजे कुठं? हे वाईड म्हणजे अगोदर ते लिहायचं, बरोबर की मग. पण रग अगोदर काय होणार आहे? हे आय आणि जे लिहिलं ना. हा, आय एन जी डिक्लेअर नाही केलं बरं का आपण. इंट आय जे. अजून हे प्रोग्राम रॉ आहेत बरं का, छोटे मोठे चेंजेस तुम्हाला ऍड करता आले पाहिजे. मी लॉजिकवर फोकस करतोय. आता जसं तुम्ही चुकीचा प्रोग्राम दिला होता, कशी काय अपेक्षा करता आम्ही तुमच्याकडनं? चला, झालंय? अजून काय नको आहे? स्टारलाईन वापरून डायरेक्ट करायचं म्हणलं स्टारलेन. स्ट्रिंग टाकलेलं मग ते फंक्शन नको लिहू. इथे लिह strlen strlen. म्हणजे आता मी स्टँडर्ड 10चं फंक्शन वापरलं आणि आता मी वापरलं होतं माझं. कोणाचं का वापरणार? फंक्शनच वापरलं होतं ना. तू म्हणला फंक्शनच नाही वापरायचं, मग लिह फॉर लूप दोनदा लेन कॅल्क्युलेट करणारा. काल केलं ना आपण लॉजिक मध्ये, बरोबर? पण फंक्शन वापरल्याचा फायदा काय झाला बघा ना. काल मी तो फॉर लूप दोनदा लिहिला, आता मी फंक्शन वापरला तर तो लूप एकदाच येणार आहे फंक्शनच्या आतमध्ये. जी कामं रिपीट होत होती ना, त्यांना जर मी बॉक्स मध्ये टाकून दिलं का ब्लॉक मध्ये टाकून दिलं तर त्यांना मला फक्त एकदाच कॉल करायचा आहे. कॉल किती वेळा करायचा आहे? लिहायचं एकदाच, बरोबर का? फंक्शनचा यूज काय आहे? मी जास्ती डिटेलमध्ये नाही जाते, प्रॅक्टिकलच्या दिवशी आपण डिटेलमध्ये जाऊ त्याच्या. पण जेवढे मी प्रोग्राम आज घेतले किंवा फंक्शन काय असतं, कन्सेप्ट कळाली का? ही कन्सेप्ट फक्त सी प्रोग्रामिंगसाठी नाही आहे. येणाऱ्या भविष्यात तुम्ही जेवढ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताल त्या सगळ्यांसाठी ही कन्सेप्ट सेमच आहे. फंक्शन काय असतं? ब्लॉक ऑफ कोड असतो. काय टाईप्स असतात? डिफॉल्ट, रिटर्न टाईप, पॅरामीटराइज. बरोबर? फंक्शन काय करत असतो? आपला कोड रिपीट जो येणार आहे तो वाचवत असतो, बरोबर ना? अजून दुसरा फायदा काय माहिती का? माझ्या प्रोग्रामची रिडेबिलिटी वाढवत आहे. म्हणजे आता मी हे फंक्शन अंडरस्टँड केलं की हे फंक्शन काय करतं की दोघांची कॉन्कॅटिनेशन करतो. मग जिथे जिथे मला कॉन्कॅट हा वर्ड दिसेल ना, तिथे मला लगेच आयडिया क्लिअर होईल काय की इथे दोघांचं कॉन्कॅटिनेशन केलंय. पण विचार करा, कॉन्कॅटिनेशन मला माझ्या प्रोग्राममध्ये 10 वेळा करायचं आहे, तर हा प्रोग्राम मला 10 वेळा टाकावा लागेल, खूप मोठी साईज होईल. तर कोड रिपीट होतोय आणि माझी त्यामुळे साईज वाढते, त्यामुळे माझी रिडेबिलिटी खराब होते. सगळं रीड करण्यापेक्षा खूप वेळ लागेल ना, त्यापेक्षा छोटंसं लिहिलेलं पण मिळून जाईल. माझा प्रोग्राम डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे विचार करा की तुमचा प्रोग्राम आजकाल फक्त 20-30 लाईनचा आहे. डेटा स्ट्रक्चरला गेला की 350 लाईनचा कोड होतोय, बरोबर आहे? मग त्यामध्ये सगळं मेन मध्येच लिहिलं तर किती प्रॉब्लेम आहे. मग त्यामुळे आपण आपल्याकडे सगळ्या गोष्टी काय करतो, वेगळ्या फंक्शनमध्ये ठेवतो. सगळ्या वेगळ्या फंक्शनमध्ये केल्याचा फायदा काय की माझं काम मी डिस्ट्रीब्यूट करतोय छोट्या पार्ट्समध्ये. फंक्शन एवढं इम्पॉर्टंट पार्ट आहे की रिअल टाईममध्ये, रिअल लाईफमध्ये पण हीच कन्सेप्ट वापरली जाते. कशी कन्सेप्ट असते बघा की एक कंपनी असते, कंपनीकडे येतो प्रोजेक्ट की हा प्रोजेक्ट करायचा आहे. ती कंपनी म्हणते अच्छा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे का? मग ती त्यांच्या हेड पर्सनला कॉल करते. एक असतो डेव्हलपमेंटचा हेड, एक असतो नेटवर्किंगचा हेड, एक असतो फ्रंट एंडवाला हेड. त्यांची मीटिंग होते की कसं प्लॅन करायचा, डेटाबेस कोणता वापरायचा, बरोबर ना? मग ते प्लॅन करतात की डेटाबेस, समजा हा डेटाबेसवाला आहे, मग डेटाबेस त्याच्या टीमला दुसऱ्या दिवशी मीटिंग करून सांगतो आपल्याला असं असं काम करायचं आहे. हा ह्याच्या टीमला सांगतो. कळतं? ही हायरार्की अशी वाढत जाते ना. आणि मग एंड ऑफ द एम्प्लॉयला एक छोटंसं काम येतं, बरोबर ना? मग छोटं काम असं कलेक्ट होत जातं, वरती जातं, वरती प्रोजेक्ट येतो, डिलिव्हर होऊन जातो. कुठल्या पण सिस्टीममध्ये हेच तर काम असतं. एंड ऑफ द पॉइंट एक छोट्याशा एम्प्लॉयला, छोट्याशा फंक्शनला एकाच टाईपचं काम असतं. तू तेवढंच कर, बाकीचं एक्स्ट्रा करू नकोस, बरोबर ना? म्हणजे फंक्शन हा एवढा इम्पॉर्टंट पार्ट. इथनं पुढे तुम्हाला जर कुठे प्रोग्राम विचारला गेला, कम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंगमध्ये काय विचारलं गेलं, तुम्हाला मेन नाही लिहायला लागणार, तुम्हाला फक्त फंक्शन लिहायला लागणार. तुम्हाला एवढं लिहिलं जातं, तुम्हाला म्हणत हा एवढा मधला कोड टाका, ऑलरेडी सगळं लिहून ठेवलेलं असतं. कधी बघितले कोड, लीड कोडचे काही दिवसांनी बघता लगेच तो ऑलरेडी लिहिलेलं जातं, फक्त लॉजिक लिहायचं आहे तुम्हाला. पण सर हे आपण डिक्लेअर करायला इंट आय जे आणि इकडं काय इथे गरजच नाही ना. म्हणजे रिटर्न करेल.
करू शकतो, पण जिथे गरज असेल तिथे करेल ना. आपण इकडे तिकडे केलं तर काय होत नाही ना. अच्छा, तुला असं म्हणायचं आहे जर मी ते आयजे वापरलं आणि इथे पण वापरलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. नाही, त्याचे आयजे वेगळे, याचे आयजे वेगळे. कळलं? अजून ठीक आहे. खूप हेवी झालं आज. मंडेला बघूयात किती हेवी झालं. ठीक आहे, क्लोज करते.